हॅलो एव्हरीवन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण लिनियर प्रोग्रामिंगचे थेअरी क्वेश्चन स्टार्ट केलेले आहेत, बरोबर आहे. ॲक्च्युली ते क्वेश्चन म्हणजे काय आहे तर फॉर्म्युलेशन आहे, फक्त कन्स्ट्रंटचं फॉर्म्युलेशन आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. काहीतरी व्हेरिएबल असाइन केलं, त्यानंतर दिलेले इन्फॉर्मेशन एका टेबलमध्ये लिहिली होती आणि त्याच्यावरून आपण इनइक्वेशन्स लिहिले होते. आता त्याच्यात लिटिल बिट पुढे जाणार आहोत आपण. आता आपण ॲक्च्युअल लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमवर फोकस करणार आहोत. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम विच इज ऑल्सो नोन ॲज LPP. व्हॉट इज मीन बाय दॅट लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम? तर आपण दिलेलं जे काही न्यूमेरिकल आहे ते न्यूमेरिकल त्याच्या ऑप्टिमम कंडिशनला सॉल्व्ह करतो, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत. सो लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम इज नथिंग बट it is solution of inequation for optimum condition of function. Okay, that is called linear programming problem. आता ऑप्टिमम कंडिशन म्हणजे काय? तर ऑप्टिमम याचा अर्थ आहे एक्स्ट्रीम, म्हणजे एक तर मॅक्सिमाइज असणार आहे किंवा मिनिमाइज असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे का दिलेलं न्यूमेरिकल जे आहे ते मॅक्सिमाइज करायचं असेल किंवा मिनिमाइज करायचं असेल फॉर गिव्हन कंडिशन, तर अशा टाईपच्या न्यूमेरिकल्सला आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम म्हणतो. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करता वेळा आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्या आहे, एक आहे डिसिजन व्हेरिएबल. तुम्ही दिलेल्या न्यूमेरिकलसाठी जे काही व्हेरिएबल कन्सिडर करताय, म्हणजे आपण कन्सिडर केलेले एक्स आणि वाय, त्याला काय म्हणतात? डिसिजन व्हेरिएबल म्हणतात. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय? तर दिलेल्या थेअरी क्वेश्चन्समध्ये कुठलं तरी एक फंक्शन जे आहे, कुठली तरी एक टर्म जी आहे ती तुम्हाला एक तर मॅक्सिमाइज करायला लागते किंवा मिनिमाइज करायला लागते. सो त्या टर्मला एक इक्वेशन लिहितो आपण. फॉर एक्झाम्पल 5 बुक्स और 5 बुक्स अँड 7 पेन्सिल अशी कंडिशन दिलेली असेल, मॅट्रायसेसमध्ये केलेलं असेल तर आठवत असेल तर बघा, तुम्हाला विचारतात एका पेन्सिलची कॉस्ट विचारतात इथे, ठीक आहे. सपोज आपण ती कॉस्ट, पेनची कॉस्ट एक्स घेतली, पेन्सिलची कॉस्ट वाय घेतली, तर 7 पेन आणि 5 पेन्सिल म्हणजे 7x + 5y असं लिहितो. नॉर्मली हे जे फंक्शन आहे, मी काय म्हटलं होतं, 7x + 5y, याला आपण कॉस्ट म्हणतो. कॉस्टसाठी तुम्हाला पाहिजे ते लेटर लिहून घेऊ शकताय, पण युजली हे क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यामध्ये कॉस्ट आणि प्रॉफिट असे क्वेश्चन्स मॅक्सिमम असतात. म्हणून कॉस्टसाठी मी कॅपिटल C यूज करते, प्रॉफिटसाठी कॅपिटल P यूज करते, आणि रॅन्डम काहीतरी विचारलं तर सवय आहे की कॅपिटल Z यूज करते, पण तुम्ही कुठलंही लेटर इथे यूज करू शकता. सो अशा टाईपचं जे फंक्शन फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज द फंक्शन इन टर्म्स ऑफ लिनियर व्हेरिएबल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक बघणार आहात. नेक्स्ट टॉपिक जो आहे दॅट इज कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय? तर तुम्ही लिनियर इनइक्वेशन्स आतापर्यंत लिहिलेले आहेत बरेचसे. लिनियर इनइक्वेशन लिहिता वेळी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ज्या लिनियर इनइक्वेशनसाठी आपण सॉल्व्ह करतो त्याला काय म्हणायचं? कन्स्ट्रेंट. आधीच्या लेक्चरमध्येही मी बऱ्याच ठिकाणी इनइक्वेशनला कन्स्ट्रेंट हा वर्ड यूज केला होता, आठवत असेल तर बघा. सो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ज्या लिनियर इनइक्वेशनसाठी तुम्ही सॉल्व्ह करणार आहात त्याला काय म्हणायचं आहे? कन्स्ट्रेंट. ओके. आणि नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय? की जे आपण x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लिहिलं होतं त्याला काय म्हणायचं? नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट. जिथे फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू, डिसिजन व्हेरिएबल्स जे आहेत त्याच्या फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं आहे? नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट म्हणतात. एवढ्या गोष्टी लक्षात आल्या. डिसिजन व्हेरिएबल म्हणजे जे तुम्ही एक्स आणि वाय कन्सिडर करताय, ज्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन फॉर्म करणार आहात ते. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणजे काय? तर दिलेल्या लिनियर इक्वेशनवरून आपण एखादं टर्म ऑप्टिमाइज करतो. त्या ऑप्टिमाइज करायची जी काही टर्म आहे त्याचं एक्स आणि वायच्या फॉर्ममधलं लिनियर फंक्शन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. लिनियर इक्वेशन्स किंवा इनइक्वेशन्स ज्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन तुम्ही ऑप्टिमाइज करताय म्हणजे मॅक्सिमाइज किंवा मिनिमाइज करतात, दॅट इज कॉल्ड कन्स्ट्रेंट. आणि नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट याचा अर्थ जे आपण एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लिहितो ते, ठीक आहे.
याच्या पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या पुढच्या टॉपिकला घेऊया. आता याच्या आधी थेअरी क्वेश्चन्स बघणार आहोत. म्हणजे जे प्रिव्हियस लेक्चरला थेअरी क्वेश्चन्स केलेत ना तेच आहेत. आय होप तुम्हाला दिलेला एक सम तुम्ही सोडवलेला असणार आहे. एक थेअरी क्वेश्चन मी तुम्हाला करायला दिलेला होता. पण तिथे आपण काय करत होतो, फक्त लिनियर इक्वेशन फॉर्म करत होतो. इथे तुम्हाला एक ॲडिशनल टर्म लिहायची आहे, ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनसाठी लिहायची. सॉल्ड एक्झाम्पल बघा, पेज नंबर 235 वर एक सॉल्ड एक्झाम्पल आहे. दॅट इज एक्झाम्पल 1. ठीक आहे. काय आहे ते सॉल्ड एक्झाम्पल? सॉल्ड एक्झाम्पल मी डायरेक्ट टेक्स्टबुक मधून रीड करते. क्वेश्चन मी कुठेही न्यूमेरिकलचं स्टेटमेंट सांगत नाही आहे तुम्हाला, ते आपण डायरेक्ट याच्या बुकमधून घेणार आहोत. ए टॉय मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस ए bicycles and tricycles, each of which must be processed through two machines A and B. Machine A has maximum of 120 hours available and machine B has maximum of 180 hours available. Manufacturing a bicycle requires 4 hours on machine A and 10 hours on machine B. Manufacturing a tricycle requires 6 hours on machine A and 3 hours on machine B. If profit are rupees 65 for a bicycle and rupees 45 for a tricycle, formulate LPP to maximize the profit. तुम्हाला प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे. प्रॉफिटसाठी पी लेटर कन्सिडर करूया. बायसिकल एका बायसिकलचं प्रॉफिट दिलेला आहे आणि एका ट्रायसिकलचं प्रॉफिट दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला पी फंक्शन जो फॉर्म करायचा आहे तो बायसिकल आणि ट्रायसिकलच्या प्रॉफिटसाठी करायचा आहे. मग नंबर ऑफ बायसिकल्स आणि नंबर ऑफ ट्रायसिकल्स कन्सिडर करायला लागतील. बरोबर आहे. एकाचं दिलंय म्हणजे. मग आता बायसिकल्स एक्स कन्सिडर करूया, ट्रायसिकल वाय कन्सिडर करूया आणि प्रॉफिटसाठी पी लेटर कन्सिडर करूया. ओके. लेट एक्स वाय अँड पी बी किंवा एक्स अँड वाय बी नंबर ऑफ bicycles and tricycles respectively. त्याच्यानंतर प्रॉफिट आहे. लेट पी बी द प्रॉफिट. हे स्टेटमेंट शक्यतो सेपरेटच लिहित जा, इथे नको. पी बी द प्रॉफिट झालं. याच्यावरून ऑब्जेक्टिव्ह फंक्शन फॉर्म करायचं आहे आपल्याला. सो पी इज इक्वल टू काय येणार आहे हे बघा, 65x and 45y. 65x plus 45y हे झालं प्रॉफिटसाठी. आता दिलेला डेटा जो काही आहे तो आपण टेबल फॉर्म मध्ये लिहितो. बरोबर आहे. गिव्हन डेटा हेच फक्त ऍडिशनल लिहिलंय प्रिव्हियस क्वेश्चन पेक्षा. गिव्हन डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज मॅक्सिमायझेशनचा क्वेश्चन असेल तर ऑलवेजच इथे मॅक्सिमम अवेलेबिलिटी येते. ठीक आहे. इथे जे तुम्ही एक्स आणि वाय कन्सिडर केले ते असणार आहेत. म्हणजे इथे प्रोडक्ट येतो ऑलवेज. प्रोडक्ट कुठल्या फॉर्म मध्ये आहे तर बायसिकल्स अँड ट्रायसिकल्स. बायसिकल्सला एक्स घेतलेला आहे, ट्रायसिकलला वाय घेतलेला आहे आपण. बरोबर आहे. आता इकडे जे राहिलेलं आहे ते काय आहेत, मशीन्स आहेत आणि या मशीनवरचे प्रोसेसिंग आवर्स दिलेले आहेत. मशीन काय दिलेले आहे, 2 टाइप्सच्या मशीन ए अँड बी. एक 4 मार्क्सचा क्वेश्चन कंपल्सरी आहे हा या लेसनवर. त्याच्यानंतर काय काय दिले बघा. मशीन ए हॅज मॅक्सिमम 120 आवर्स अँड मशीन बी हॅज मॅक्सिमम 180 आवर्स अवेलेबल. मॅक्सिमम अवेलेबिलिटी आवर्समध्ये दिलेली आहे. मशीन ए ची 120 दिलेली आहे आणि मशीन बी साठी 180 दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट, मॅन्युफॅक्चरिंग ए बायसिकल रिक्वायर्स 4 आवर्स ऑन मशीन ए. बायसिकलसाठी 4 आवर्स ऑन मशीन ए and 10 hours on machine B.
त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ए ट्रायसिकल रिक्वायर्स 6 hours ऑन मशीन ए अँड 3 hours ऑन मशीन बी. झालं एवढंच. ठीक आहे. आता याच्यानंतर आता आधी इनइक्वेशन म्हणत होतो, आता आपण हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनला सॉल्व्ह करायला यूज करतो. सो वी कॅन से कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट लिहा, इनइक्वेशन लिहा, काही फरक पडत नाही. कन्स्ट्रेंट कोणासाठी लिहितो? याच्यासाठी. सो कन्स्ट्रेंट फॉर मशीन ए इज काय असेल? 4x + 6y लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन कसं? तर मॅक्सिमायझेशनचा क्वेश्चन आहे म्हणून. मिनिमायझेशनचा असता तर इथे मिनिमम रिक्वायरमेंट असते आणि इथलं साईन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असतं. बरोबर आहे. नॉर्मली प्रॉफिट मॅक्सिमायझेशनचा असतं, कॉस्ट मिनिमायझेशनची असते. 10x + 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 180. तुम्हाला फक्त फॉर्म्युलेट करायचं आहे, सॉल्व्ह करायचं नाही. प्रिव्हियस सिलेबस होता ना, त्याच्यामध्ये फॉर्म्युलेशन पण होतं आणि त्याच्या पुढे सोल्युशन पण होतं आणि 4 मार्क्ससाठी. म्हणजे हा क्वेश्चन विचारला तरी 4 मार्क्ससाठी, फक्त सोल्युशन विचारला 4 मार्क्ससाठी आणि सोल्युशन विथ फॉर्म्युलेशन विचारलं तरी 4 मार्क्ससाठी होतं. आता तसं नाही केलंय. आता एक तर त्यांनी फॉर्म्युलेशन ठेवलेलं आहे किंवा सोल्युशन ठेवलेलं आहे. झालं. त्याच्यानंतर पुढे नॉन निगेटिव्हिटी रेस्ट्रिक्शन्स म्हणजे x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन 0. ॲज x अँड y आर नंबर ऑफ बायसिकल्स अँड ट्रायसिकल्स. बायसिकल किंवा ट्रायसिकलचा नंबर निगेटिव्ह मध्ये असू शकेल का? नाही ना. म्हणजे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. झालं बरोबर. याच्यानंतर आता झालं सगळं. शेवटी LPP फॉर्म्युलेशन लिहायचं आहे फक्त. हे एवढं जर सम 4 मार्कासाठी असेल तर हे सगळं 3 मार्कासाठी गेलं आणि इथे पुढे जी 2-3 लाईन देणार आहे ते 1 मार्कासाठी. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा कंपल्सरी 1 मार्क्ससाठी आहे. सम 3 मार्क्सचा असेल तर त्याच्या अकॉर्डिंग, 4 मार्क्सचा असेल तर त्याच्या अकॉर्डिंग. LPP फॉर्म्युलेशन इज आपल्याला मॅक्सिमाइज करायचे आहे. सो मॅक्सिमाइज P इज इक्वल टू काय दिलंय फंक्शन? 65x + 45y सब्जेक्ट टू काय आहेत इनइक्वेशन्स बघा. 4x + 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 120. 10x + 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 180. x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. या 2 लाईन्सला 1 मार्क आहे आणि या सगळ्यासाठी 3 मार्क किंवा 2 मार्क जसा सम असेल त्याच्याप्रमाणे. अगदी सोपा पार्ट आहे. सगळ्यात आधी तर डिसिजन व्हेरिएबल ठरवायचं. ते कसं की कशासाठी प्रॉफिट किंवा कॉस्ट दिले ते लेटर्स आपण x आणि y घ्यायचे. प्रॉफिट दिला असेल P, कॉस्ट दिला असेल C किंवा Z, काय पाहिजे ते तुम्हाला. मग त्याच्यावरून हे इक्वेशन लिहिलं. आता कन्स्ट्रेंटसाठीचा डेटा, दिलेली इन्फॉर्मेशन बघायची. जे काही इथे XY घेतलं असेल ते ऑलवेज इकडे लिहितो. मॅक्सिमायझेशन असेल तर मॅक्सिमम अवेलेबिलिटी, मिनिमायझेशनचं असेल तर मिनिमम रिक्वायरमेंट. त्या व्यतिरिक्त काहीतरी एक तर कंटेंट दिलेलं असतं किंवा मशीन्स, ऑपरेटिंग मशीन्स दिलेल्या असतील त्या इकडे येणार आहे. मग त्यानंतर कन्स्ट्रेंट फॉर दीज 2, नॉन निगेटिव्हिटी रेस्ट्रिक्शन्स आणि मग LPP फॉर्म्युलेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघताय. एक्झाम्पल 2 दिलेला आहे. काय दिले बघा एक्झाम्पल 2 मध्ये. ए कंपनी मॅन्युफॅक्चर्स 2 टाइप्स ऑफ टॉयज A and B. Each toy of type A requires 2 minutes for cutting and 1 minute for assembly. Each toy of type B requires 3 minutes of cutting and 4 minutes for assembly. There are 3 hours available for cutting and 2 hours available for assembly. On selling a toy of type A, the company get a profit of ₹10, and that on toy of type B is ₹20. Formulate LPP
टू मॅक्सिमाइज प्रॉफिट. बरोबर आहे. त्यांनी 2 टाईपचे टॉईज दिलेले आहेत, टॉईज ए अँड टॉईज बी. मग ते युनिट्स ज्या आहेत, लेट एक्स अँड वाय बी द नंबर ऑफ टॉय ए अँड बी, टॉय बी रिस्पेक्टिवली. ठीक आहे. हे झाले नंबर ऑफ टॉईज. प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे तुम्हाला. मग त्याच्यासाठी इथे काय लिहिणार तुम्ही, लेट पी बी द प्रॉफिट. ओके. याच्यानंतर आता प्रॉफिटचं फॉर्म्युलेशन करूया. कंपनी गेट ए प्रॉफिट ऑफ, शेवटचं सेंटेन्स बघताय त्यातला, कंपनी गेट ए प्रॉफिट ऑफ ₹10 ऑन टॉय ऑफ टाईप ए अँड ₹20 ऑन टॉय ऑफ टाईप बी. सो P इज इक्वल टू 10x. एक नंबर ऑफ टॉयज झाले x, एका टॉयसाठी 10, मग x टॉयजसाठी 10x झाला. बी वरचं प्रॉफिट y 20 दिलेला आहे म्हणजे 20y. हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचं फॉर्म्युलेशन. त्याच्यानंतर पुढे गिव्हन डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, टेबल फॉर्ममध्ये लिहिता येत असेल तर ऑलवेज टेबल फॉर्ममध्ये लिहायचं, नाही तर मग डायरेक्ट गिव्हन डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज आपण काय घेतलं इथे, टॉयज घेतलेले आहेत. बरोबर आहे. नंबर ऑफ टॉय इथे घेतलेले आहेत म्हणजे इथे टॉयज येणार आहेत. टॉयज ऑफ टाईप ए एक्स येईल, टॉयज ऑफ टाईप बी वाय असणार आहे. त्याच्यानंतर इकडे मॅक्सिमम अवेलेबल अवर्स दिलेले आहेत. बरोबर आहे. मॅक्सिमम अवेलेबिलिटी या शब्दाने सगळं संपून जातं, त्यामुळे आपण तेच लिहूया. अवेलेबिलिटी अवर्समध्ये दिलेलं आहे. आणि प्रोसेसेस दिलेल्या आहेत इथे, कटिंग आणि असेंबलिंग. त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रोसेसेस. हा शब्द तुम्हाला ठरवायचा आहे काय लिहायचं आहे ते. कधी इन्ग्रेडियंट दिलेले असतात, कधी मशीन्स दिलेले असतात. आता इथे प्रोसेस दिलेले आहेत. पहिली प्रोसेस दिलेली आहे कटिंगची आणि दुसरी दिलेली आहे असेंबलिंगची. कटिंग अँड असेंबलिंग. नेक्स्ट काय आता याच्यावरून आपण कन्स्ट्रेंट लिहितो. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट येणार आहे कन्स्ट्रेंट फॉर कटिंग. कटिंगसाठी कन्स्ट्रेंट काय येईल, 2x हॉरिझॉन्टली बघताय, 2x प्लस 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 180. त्यानंतर इकडे कन्स्ट्रेंट फॉर assembling is x plus 4y less than or equal to 120. ठीक आहे. याच्यानंतर as x and y काय आहेत, नंबर ऑफ युनिट्स आहेत. x and y are number of units of cutting and assembling. X is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. ठीक है. Therefore, LPP formulation is काय असणार आहे, मॅक्सिमाइज P is equal to 10x plus 20y subject to इथे असणार आहे 2x plus 3y less than or equal to 180, x plus 4y less than or equal to 120, x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. ठीक है.
आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. सॉल्ड एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल 3 आहे. Horticulturist wish to mix 2 brands of fertilizers that will provide a minimum of 15 units of potash, 20 units of nitrate and 24 units of phosphate. मिनिमम म्हटलेला आहे, याचा अर्थ मिनिमायझेशनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 1 unit of brand 1 provides 3 unit of potash, 1 unit of nitrate and 3 unit of phosphate. 1 unit of brand 2 provides 1 unit of potash, 5 unit of nitrate and 2 units of phosphate. 1 unit of brand 1 costs ₹120 and 1 unit of brand 2 costs ₹60 per unit. Formulate this problem as LPP to minimize the cost. Okay. तुम्हाला कॉस्ट मिनिमाइज करायचं आहे. कॉस्टसाठी सी लेटर घेऊया आपण. युनिट्स म्हटलेलं आहे 1 युनिट ऑफ ब्रँड 1 आणि 1 युनिट ऑफ ब्रँड 2, म्हणजे एक्स आणि वाय जे आहेत ते ब्रँड 1 आणि ब्रँड 2 चे युनिट्स कन्सिडर करूया. म्हणजे इथे काय लेट एक्स अँड वाय बी द युनिट्स ऑफ brand 1 and 2 respectively. ठीक है. Let C be the cost. आता त्यांनी एका युनिटची कॉस्ट दिलेली आहे, त्याच्यावरून एक्स आणि वाय युनिटच्या कॉस्ट लिहू शकता. ब्रँड 1 च्या एका युनिटची कॉस्ट 120 आहे, सो एक्स युनिटची झाली 120x प्लस ब्रँड 2 च्या एका युनिटची कॉस्ट 60 आहे, सो वाय युनिटची झाली 60y. हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. त्याच्यानंतर गिव्हन डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. हा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. काय काय दिलेलं आहे त्यांनी, ते जे फर्टिलायझर्स बनवलेले आहेत त्या फर्टिलायझर्स मध्ये जे काही कंटेंट आहे, इन्ग्रेडियंट आहे ते दिलेले आहेत. काय काय इन्ग्रेडियंट ते कन्सिडर त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे ते. मग तुम्ही इन्ग्रेडियंट लिहिण्यापेक्षा माझ्या मते कंटेंट हा वर्ड जास्त प्रॉपर आहे तिथे. फर्टिलायझर्स प्रोव्हाइड म्हटलेलं आहे ना त्यांनी. आता फर्टिलायझर्स 2 टाईपचे आहेत. एक आहे ग्रेड 1 आणि ग्रेड म्हटलं की ब्रँड म्हटलेलं आहे. ब्रँड 1 आणि इकडे येणार आहे ब्रँड 2 आणि इथे असेल मिनिमम रिक्वायरमेंट. इकडे शब्द ऑलवेज मिनिमम रिक्वायरमेंट असायला हवे. ठीक आहे. काय काय दिलेलं आहे बघा त्यांनी. नायट्रेट, पोटॅश, नायट्रेट आणि फॉस्फेट. पोटॅश, मग आहे नायट्रेट आणि मग आहे फॉस्फेट. त्याच्यानंतर मिनिमम रिक्वायरमेंट जी आहे ती काय दिलेली आहे, दोन्ही ब्रँडची मिळून 15 युनिट ऑफ पोटॅश म्हटलेलं आहे. त्यानंतर 20 युनिट्स ऑफ नायट्रेट म्हटलेलं आहे अँड 24 युनिट्स ऑफ फॉस्फेट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 1 युनिट ऑफ ब्रँड 1 प्रोव्हाइड्स 3 युनिट ऑफ पोटॅश, 1 युनिट ऑफ नायट्रेट अँड 3 युनिट्स ऑफ फॉस्फेट. त्याच्यानंतर पुढे 1 युनिट ऑफ ब्रँड 2 प्रोव्हाइड्स 1 युनिट ऑफ पोटॅश, त्यानंतर 5 युनिट ऑफ नायट्रेट, त्याच्यानंतर 2 युनिट्स ऑफ फॉस्फेट. बरोबर आहे. नेक्स्ट टू दॅट कंटेंट कॉन्स्टंट म्हटलं होतं ना. constraint of potash is काय असेल बघा 3x plus 1y. 1y लिहायची गरज नाही आहे. मिनिमायझेशनचा क्वेश्चन आहे म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15.
नेक्स्ट येणार आहे कन्स्ट्रेंट फॉर नाइट्रेट इज x plus 5y greater than or equal to 20. And last one, spelling कडे लक्ष द्या. Constraint for phosphate is 3x plus 2y greater than or equal to 24. As x and y be the units of brands 1 and 2, x is greater than 0, y is greater than or equal to 0. झालं इथे. शेवटची लाईन LPP formulation is minimize C is equal to 120x plus 60y subject to काय आहे 3x plus y greater than or equal to 15, x plus 5y greater than or equal to 20. अजून एक आहे ना 3x plus 2y greater than or equal to 24, x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. टेक्स्टबुक मध्ये सॉल्ट 3 एक्झाम्पल दिले, तिन्ही एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघताय तुम्ही. क्वेश्चन नंबर 7.3 एक्सरसाइज जो आहे त्यातला क्वेश्चन नंबर 1. ए मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ गॅजेट्स A and B which are first processed in the foundry and then sent to machine shop for finishing. The number of man hours of labor required in each shop for production of A and B and the number of man hours available for the firm are given. ठीक आहे. त्यांनी 2 गॅजेट्स दिलेले आहेत A आणि B. त्यानंतर फाउंड्री आणि मशीन शॉपमध्ये म्हणजे आपण जो डेटा आपण जे हे इकडे लिहितो ना पहिल्या कॉलममध्ये ते त्यांनी हॉरिझॉन्टली फाउंड्री आणि मशीन शॉप दिले. आपण आपल्याला हवंय तसं लिहिणार आहोत म्हणजे इझी जातं ते. प्रॉफिट ऑन सेल ऑफ A इज ₹30 अँड B इज ₹20 पर युनिट. म्हणजे प्रॉफिट ऑन A अँड B दिले म्हणजे डिसिजन व्हेरिएबल्स जे आहेत A आणि B चे युनिट असणार आहे. A आणि B काय आहेत तर गॅजेट्स आहेत. बरोबर आहे. मग लिहिताना कसं लिहिणार लेट एक्स अँड वाय बी द युनिट्स ऑफ नंबर ऑफ युनिट्स ऑफ लिहा युनिट्स ऑफ गॅजेट्स A and B रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर प्रॉफिट आहे माझ्या मते. बरोबर आहे. लेट पी बी द प्रॉफिट. याच्या नंतर therefore P इज इक्वल टू एका युनिटसाठी A ला प्रॉफिट आहे 30 आणि B ला प्रॉफिट आहे 20 म्हणजे हे झालं 30x plus 20y इक्वेशन 1 झालं. याच्या नंतर पुढे गिव्हन डेटा इज दिलेला आहे डायरेक्ट टेबल. फक्त आपण रो आणि कॉलम इंटरचेंज करतो. ठीक आहे. आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला प्रोडक्ट जे आहेत ते इकडे लिहितो ना गॅजेट्स. बरोबर आहे. कुठले आहेत 2 टाईपचे गॅजेट्स आहेत A आणि B. याच्या A साठी तुम्ही X कन्सिडर केलाय B साठी Y कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर फाउंड्री आणि मशीन शॉप आहेत. बरोबर आहे. प्रोसेसिंग युनिट्स आहेत ते फाउंड्री आणि मशीन शॉप प्रोसेसिंग युनिट आहेत. बरोबर आहे. एक पहिलं प्रोसेसिंग युनिट जे आहे दॅट इज कॉल्ड फाउंड्री अँड सेकंड इज मशीन शॉप आहे. त्याच्यानंतर काय दिले त्यांनी आता अवेलेबल टाइम दिले मॅक्सिमम अवेलेबल मॅक्सिमायझेशनचा क्वेश्चन आहे. मॅक्सिमम अवेलेबल टाइम म्हणा किंवा मॅक्सिमम अवेलेबिलिटी म्हणा.
मला सवय मी एकच वर्ड लिहिते, काही म्हणजे गडबड नको व्हायला म्हणून. सगळं काही कंटेंट जे दिलंय ते अवर्स मध्येच दिलंय ना. येस, इट इज गिव्हन इन अवर्स ओनली, सो नो प्रॉब्लेम. आता फाउंड्री किती वेळासाठी अवेलेबल आहे? 60 साठी. आणि मशीन शॉप्स 35 अवर्ससाठी अवेलेबल आहे. त्यानंतर ए चे आहे गॅझेट. ए रिक्वायर्स 10 अवर्स ऑन फाउंड्री अँड 5 अवर्स ऑन मशीन शॉप. अँड गॅझेट बी रिक्वायर्स 6 अवर्स ऑन फाउंड्री अँड 4 अवर्स ऑन मशीन शॉप. झालं बरोबर? त्याच्यानंतर पुढे आता कन्स्ट्रेंट लिहिणार आहोत आपण. कन्स्ट्रेंट कशासाठी लिहितोय? तर कन्स्ट्रेंट फॉर फाउंड्री इज 10x plus 6y less than or equal to 60. मग कन्स्ट्रेंट फॉर मशीन शॉप (5x plus 4y less than or equal to 35). आता ते जे आहे काय आहेत ते सांगा. एक्स आणि वाय गॅझेटचे नंबर आहेत ना. ॲज एक्स अँड वाय आर नंबर ऑफ युनिट्स ऑफ गॅझेट्स ए अँड बी. एक्स नॉन निगेटिव्ह असायला पाहिजेत ना. 0 असू शकतात पण नॉन निगेटिव्ह येतील. बरोबर आहे. निगेटिव्ह मायनसमध्ये तुम्ही कुठलाही नंबर म्हणत नाही. -3 बुक्स, -3 पेन असं कधीच म्हणत नाही आपण. झालं एवढं कम्प्लीट झाल्यावर शेवटच्या 2 लाईन्स. LPP फॉर्म्युलेशन इज मॅक्सिमाइज P is equal to 30x plus 20y subject to काय येणार आहे 10x plus 6y less than or equal to 60, 5x plus 4y less than or equal to 35. स्केल चेंज करू नका, म्हणजे याला डिवाइड बाय 6 किंवा डिवाइड बाय 2 करू नका. मग कसं होईल, या कन्स्टेंटला स्केल वेगळी येते, याला वेगळी येते, त्यामुळे कधीच रिड्यूस करायचं नाही. रिड्यूस केलं तर सगळ्याला करायला लागतं, एकाला रिड्यूस करून चालत नाही. त्यामुळे लिहिताय तो चेंज करायचा नाही, लक्षात असू द्या. ठीक आहे. यातला ना क्वेश्चन नंबर 2 इझी आहे, क्वेश्चन नंबर 3 इझी आहे, ते तुम्ही करणार आहात. होमवर्कसाठी 2 क्वेश्चन देते, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम एक्सरसाइज 7.3. ठीक आहे. एक्सरसाइज 7.3 मधला क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 होमवर्कसाठी आहे. नेक्स्ट बघणार आहात क्वेश्चन नंबर 4 बघूया. A printing company prints 2 types of magazines, A and B. The company earns ₹10 and ₹15 on magazine A and B per copy. ठीक आहे, म्हणजे प्रॉफिट दिलेला आहे. अर्न्स म्हटलेला आहे. अर्न्समध्ये कधीही टोटल आपण सेलिंग प्राइस कन्सिडर करत नाही, जे प्रॉफिट असतं तेवढंच येतं. त्याच्यानंतर म्हणजे एक्स आणि वायचं कन्सिडर करू शकताय तुम्ही. कॉपीज, नंबर ऑफ कॉपीज ऑफ मॅगझिन ए अँड बी लिहूनच टाकते ते ना. लाईक एक्स अँड वाय बी, द नंबर ऑफ कॉपीज ऑफ मॅगझिन्स A and B respectively. मॅगझिनच्या स्पेलिंग मध्ये ए आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी शेवटची लाईन बघतोय डायरेक्ट. टोटल प्रॉफिट म्हटलेलं आहे. सो लेट पी बी द प्रॉफिट. मी पूर्ण स्टेटमेंट वाचलंच नाही आहे. मग आता पीचं फॉर्म्युलेशन आधी करूया.
कंपनी अर्न ₹10 and 15 ऑन ए अँड बी, म्हणजे 10 असणार आहेत ए वर आणि 15 असणार आहेत बी वर. आता गिव्हन डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, गिव्हन डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, रिप्रेझेंटेड ॲज काय काय दिलेलं आहे हे तर शुअर झालं की मॅगझिन्सचे युनिट आहेत, म्हणजे मॅगझिन जे आहे ते इकडे येणार आहे, कारण त्याच्यासाठी प्रॉफिट अजून मी पूर्ण सम बघितलेलाच नाहीये काय आहे ते. इथे येणाऱ्या मॅगझिन ए ज्याचे एक्स युनिट घेतलेत, मॅगझिन बी ज्याचे वाय युनिट घेतलेले आहेत. पुढचे वर्ड्स आपण नंतर यूज करून लिहूया इथे काय असतील ते. बघूया आता काय इन्फॉर्मेशन दिली आहे ती. दिस आर प्रोसेस्ड ऑन 3 मशीन्स 1, 2, 3, म्हणजे इकडे आल्या मशीन्स, मशीन 1, मशीन 2 आणि मशीन 3 आहे, म्हणजे या 3 कन्स्ट्रेंट शुअर झाल्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर मॅगझिन ए रिक्वायर्स 2 hours ऑन मशीन 1, त्यानंतर 5 hours ऑन मशीन 2 अँड 2 hours ऑन मशीन 3. त्यानंतर मॅगझिन बी रिक्वायर्स 3 hours ऑन मशीन 1, 2 hours ऑन मशीन 2 अँड 6 hours ऑन मशीन 3. झालं. मशीन 1, 2 and 3 आर अवेलेबल फॉर 36, 50 आणि शेवटचं काय लिहिलेलं आहे 60 hours पर वीक, म्हणजे इथे मॅक्सिमम अवेलेबिलिटी दिलेली आहे. अवेलेबिलिटी ठीक आहे अवर्समध्ये. त्यानंतर फॉर्म्युलेट LPP फॉर वीकली प्रोडक्शन, म्हटलंय वीकली प्रोडक्शनसाठी, म्हणजे जे काही आहे ते आपण वीकलीच कन्सिडर करणार आहोत. ओके. नेक्स्ट पार्ट काय येईल बघा. कन्स्ट्रेंट फॉर मशीन 1 is 2x plus 3y less than or equal to 36. Constraint for machine 2 is 5x plus 2y less than or equal to 50. Then constraint for machine 3 is 2x plus 6y less than or equal to 60. त्यानंतर as x and y be the number of copies of magazines A and B, x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. मग शेवटी LPP formulation is काय असेल maximize P is equal to 10x plus 15y subject to 2x plus 3y less than or equal to 36, 5x plus 2y less than or equal to 50, 2x plus 6y less than or equal to 60, x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्झाम्पल 5 फ्रॉम 7.3. ठीक आहे. आपण आता एक्झाम्पल 5 घेणार आहोत फ्रॉम 7.3. काय काय दिलेलं आहे त्यांनी. ए मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस बल्ब्स अँड ट्यूब्स. Each of these must be processed through 2 machines M1 and M2.
A package of bulb require 1 hour of work on machine M1, 3 hours of work on machine M2. आपण बल्ब आणि ट्यूबच्या पॅकेजेसवर वर्क करतोय, म्हणजे एक्स अँड वाय जे आहेत, लेट एक्स अँड वाय बी द नंबर ऑफ packages of bulbs and tubes respectively. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, प्रॉफिट की कॉस्ट ती बघायला लागेल ना. ए पॅकेज ऑफ बल्ब रिक्वायर्स M1 आणि M2 चे काय आहेत ते दिले. He earns a profit of ₹13.5 per package of bulb and ₹55 per package of tube म्हटलेला आहे, म्हणजे प्रॉफिट दिलेला आहे. Let P be the profit. मग आता टोटल P ची व्हॅल्यू काय आहे, बल्बच्या पर पॅकेज प्रॉफिट आहे 13.5 आणि ट्यूबच्या पर पॅकेज आहे, पर पॅकेज प्रॉफिट आहे 55. बरोबर आहे. याच्यानंतर गिव्हन डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज काय आहे बघा. आपल्याला जे जे लिहायचं आहे ते आधी काय काय दिलंय ते बघूया. इथे काय आहेत, नंबर ऑफ पॅकेजेस कशाचे आहेत, बल्ब आणि ट्यूब्सचे. बरोबर आहे. इथे येईल बल्ब्स जे एक्स ने लिहिले, इकडे येईल ट्यूब्स जे आपण वाय ने लिहिणार आहोत. त्यानंतर मशीन्स, ऑपरेटिंग मशीन्स दिलेल्या आहेत. कुठल्या किती मशीन दिलेल्या आहेत, 1 and 2 आय थिंक. मशीन्स M1 दिलेली आहे, मशीन M2 दिलेली आहे. त्यानंतर ए पॅकेज ऑफ बल्ब रिक्वायर्स 1 hour ऑफ वर्क ऑन मशीन M1 and 3 hours of work on machine M2. A package of tube requires 2 hours on machine M1 and 4 hours on machine M2. याच्यानंतर शेवटची लाईन बघताय. इफ द ही ऑपरेट्स द मशीन M1 फॉर ॲटमोस्ट म्हणजे मॅक्सिमम 10 hours दिलेली आहे अँड मशीन M2 फॉर ॲटमोस्ट 12 hours पर डे. ठीक आहे. एका दिवसासाठी एवढा आहे. ओके. म्हणजे इथे मॅक्सिमम अवेलेबिलिटी येईल अवर्समध्ये. याच्यानंतर आपण काय करणार आहोत बघा. कन्स्ट्रेंट फॉर मशीन M1, कन्स्ट्रेंट फॉर मशीन M1 इज काय, x plus 2y less than or equal to 10. ॲट मोस्ट म्हणजे पण तेच, ॲटलिस्ट म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि ॲट मोस्ट म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू. ॲटमोस्ट या शब्दाचा अर्थ आहे जास्तीत जास्त ना, म्हणजे मॅक्सिमम तेवढेच अवेलेबल आहेत आणि ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी. M2 इज 3x plus 4y less than or equal to 12. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय येईल, ॲज x and y be the number of packages निगेटिव्ह असू शकते का, x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. Finally, LPP formulation is maximize P equal to 13.5x plus 55y subject to x plus 2y less than or equal to 10, 3x plus 4y less than or equal to 12.
x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. बरोबर आहे. एक्झाम्पल 6 बघताय 7.3 मध्ये. टोटल ना 9 क्वेश्चन्स आहेत. मी फक्त 2 होमवर्कसाठी दिलेत एक्सरसाइज 3 मधले, बाकी आपण सगळे इथे केलेले आहेत. ठीक आहे, करणार आहोत आम्ही. 3 राहतात ते पण कम्प्लीट करूया, किंवा एखादा राहिला तर देईन मला. ए कंपनी मॅन्युफॅक्चर्स 2 टाइप्स ऑफ फर्टिलायझर F1 and F2. Each type of fertilizer requires 2 raw materials A and B. The number of units of A and B required to manufacture 1 unit of fertilizer F1 and F2 and availability of raw material सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे. प्रॉफिट फॉर 1 युनिट दिलेलं आहे. म्हणजे काय येणार आहे, लेट x and y be the number of units of fertilizers. काय नावं दिलेली आहेत फर्टिलायझर्सला, F1 and F2 रेस्पेक्टिवली. ठीक आहे, याच्यानंतर लेट P बी द प्रॉफिट. म्हणून मग P इज इक्वल टू, बिकॉज ऑफ दॅट P ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 500 फॉर F1 and 750 फॉर F2 म्हटलेलं आहे. सो 500 ऑफ x प्लस 750 ऑफ y, दिस इज व्हॅल्यू फॉर P. ठीक आहे. देन गिव्हन डेटा इज टेबल डायरेक्ट दिलेला आहे. गिव्हन डेटा इज फक्त आपल्याला हवाय तसा दिला आहे की अपोजिट तसाच दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पण दिलेला असेल ना टेक्स्टबुक मध्ये तरी, म्हणजे क्वेश्चन मध्ये तुम्हाला टेबल दिलेला आहे तरी यू आर रायटिंग दॅट. ओके, फक्त मी याच्यात बदल काय करते, इथे ते फर्टिलायझर हेडिंग मी डायरेक्ट इकडे लिहिते. फर्टिलायझर्स आपण यूज केलेले 2 फर्टिलायझर्स आहेत. एक आहे F1 X युनिट, F2 Y युनिट. त्याच्यानंतर इकडे त्यांनी रॉ मटेरियल दिलेलं आहे, ते रॉ मटेरियल लिहिते. ओके, रॉ मटेरियल काय काय दिलेले आहेत, फक्त A आणि B म्हणजे या 2च कन्स्ट्रेंट येणार आहे. आणि इकडे काय दिले बघताय, अवेलेबिलिटी दिलेली आहे. प्रॉफिटचा क्वेश्चन आहे म्हणजे मॅक्सिमम अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी ही नेहमी मॅक्सिमम असते आणि रिक्वायरमेंट ही नेहमी मिनिमम साठी असते. ठीक आहे, अवेलेबिलिटी. ए किती दिलेला आहे, F1 साठी 2 आणि 1 दिलेला आहे A आणि B, आणि F2 साठी 3 आणि 4 दिले. मॅक्सिमम अवेलेबल ए आणि बी चे रिक्वायर्ड युनिट्स, जे अवेलेबल युनिट्स आहेत ते किती दिलेले आहेत, 40 आणि 70. ठीक आहे. अजून काय म्हणताय, पर डे पर काहीच नाही ना मेन्शन केले. ठीक आहे. देअरफॉर इथे काही कन्स्ट्रेंट फॉर रॉ मटेरियल ए, रॉ मटेरियल ए इज काय असणार की रॉ मटेरियल, एक मिनिट है, इकडे कन्स्ट्रेंट फॉर रॉ मटेरियल A is 2x plus 3y less than or equal to 40. Constraint for raw material B is x plus 4y less than or equal to 70. त्यानंतर as x and y be the number of units of F1 and F2, x must be greater than or equal to 0, y must be greater than or equal to 0. Therefore LPP formulation is, LPP म्हणजे काय सांगितलं आहे, linear programming problem. LPP formulation is
maximize P is equal to 500x plus 750y subject to काय असणार आहे 2x plus 3y less than or equal to 40, x plus 4y less than or equal to 70, x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन बघा 7.3 मधलाच क्वेश्चन नंबर 7 आहे. A doctor has prescribed 2 different units of food A and B to form a weekly diet for a sick person. The minimum requirement of fats, carbohydrates, proteins are 18, 28, 14 units respectively. 1 unit of food A has 4 units of fat, 14 units of carbohydrate and 8 units of protein. 1 unit of food B has 6 units of fat, 12 units of carbohydrate, 8 units of protein. The price of food A is 4.5 per unit and that of food B is 3.5 per unit. Form the LPP so that the sick person diet meets the requirement of minimum cost. त्यांनी कॉस्ट दिलेली आहे म्हणजे मिनिमायझेशनचा क्वेश्चन. मिनिमम रिक्वायरमेंट येईल, कॉस्ट टीसी लेटर येईल, बरोबर आहे. आणि इकडे काय येणार आहे तर त्याचे जे कंटेंट आहेत ते म्हणजे फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स असणार आहे. ओके. लेट एक्स अँड वाय बी द युनिट्स ऑफ food A and food B respectively. ओके. त्याच्यानंतर let C be the cost. मग C equal to cost काय दिलेले आहेत त्यांनी 4.5 आणि 3.5. 4.5 फॉर ए दिले आणि 3.5 फॉर बी दिलेली आहे आणि ए चे युनिट आपण एक्स घेतलेत आणि बी चे वाय घेतलेत. सो दॅट्स वाय सी बिकम्स 4.5x plus 3.5y. Now next part is given data can be represented as टेबल फॉर्म मध्ये लिहिलं ना की बाकी गोष्टींचा त्रास वाचतो आपल्याला स्ट्रेट कन्स्ट्रेंट लिहिता येतं. इथे काय असणार आहे कंटेंट्स, त्याच्यानंतर इकडे आहेत फूड ज्याच्यासाठी आपण ए आणि बी लिहिलेलं आहे, बरोबर आहे. ए म्हणजे एक्स घेतलेला आहे आणि बी वाय घेतलेला आहे. आणि आता मिनिमायझेशनचा क्वेश्चन आहे म्हणजे ऑब्वियसली इकडे काय येणार आहे मिनिमम रिक्वायरमेंट असेल. ओके. त्याच्यानंतर इकडे फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स. फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि लास्टला आहे प्रोटीन. कार्बोहायड्रेट्स आणि शेवटी प्रोटीन आहे. प्रोटीन्स. आता फूड ए साठी 1 युनिट ऑफ ए हॅज 4, 14 आणि 8. 4, 14 आणि 8. त्यानंतर 1 युनिट ऑफ बी हॅज 6, 12 आणि 8. 6, 12 आणि 8. दोन्हीकडे प्रोटीनचे 8 युनिट्स आहेत. ओके. मिनिमम रिक्वायरमेंट जे आहे ती सिक पर्सनसाठी फॅट्सची आहे 18, कार्बोहायड्रेटची 28 आणि याची 14, प्रोटीनची 14.
18, 28 आणि 14 ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे. बरोबर आहे. 18, 28, 14 बरोबर आहे. मग आता लास्टला कन्स्ट्रेंट एवढं लिहून झालं ना की काम ऑलमोस्ट संपलंय. फक्त थोड्या 3-4 लाईन्स लिहायच्या राहतात. कन्स्ट्रेंट फॉर फॅक्ट्स इज 4x 6y डिवाइड बाय करायचं नाही. मिनिमम म्हणजे साइन काय येईल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. केलं तर सगळ्याला करा. कन्स्ट्रेंट फॉर कार्बोहायड्रेट्स is 14x plus 12y greater than or equal to 28. त्यानंतर constraint for proteins is 8x plus 8y greater than or equal to 40. As या कन्स्ट्रेंट कधीच बदलत नाही. मिनिमायझेशनचा असू दे किंवा मॅक्सिमायझेशनचा असू दे. एक्स अँड वाय आर नंबर ऑफ युनिट्स ऑफ फूड ए अँड बी. एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. वाय इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. Therefore, LPP formulation is मिनिमाइज. कॉस्ट मिनिमाइज करायचं आहे. C इज इक्वल टू 4.5x प्लस 3.5y सब्जेक्ट टू 4x plus 6y greater than or equal to 18. 14x plus 12y greater than or equal to 28. 8x plus 8y greater than or equal to 14. X is greater than or equal to 0. Y is greater than or equal to 0. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. A John drives a car at a speed of 60 km per hour. He has to spend ₹5 per kilometer on petrol. If he drives the faster speed of 90 km per hour, the cost of petrol increases to ₹8 per kilometer. He has ₹600 to spend on petrol. म्हणजे त्याच्याकडे असणारी टोटल मनी दिली आहे. म्हणजे मग पेट्रोलसाठी येणारा खर्च दोन्ही स्पीडला काढलात आणि त्याची सम केली तर दॅट मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू 600. हे झालं कन्स्ट्रेंट फॉर टोटल मनी. त्यानंतर ही विशेष टू ट्रॅव्हल अ मॅक्सिमम डिस्टन्स विदिन अन अवर. म्हणजे त्याचं आपल्याला जे मॅक्सिमाइज करायचं आहे ते डिस्टन्स आहे एका तासासाठी. मग आपल्याला जे कन्सिडर करायला लागते डिसिजन व्हेरिएबल ते काय असतील तर 60 किलोमीटर पर अवरच्या स्पीडने त्याने किती वेळ ट्रॅव्हल केलाय ते असणार आहे. बरोबर आहे. किती किलोमीटर ट्रॅव्हल केलाय ते असेल घेतलं आपण. त्यानंतर म्हणजे डिस्टन्स घेऊया थोडक्यात कारण मॅक्सिमम डिस्टन्स असा शब्द म्हटलेला आहे. सो एक्स अँड वाय विथ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जॉन टू ड्राईव्ह ॲट अ स्पीड ऑफ 60 अँड 90. ओके. आधी एक एक लिहिते. आता माझ्या मते इथे टेबल नाही आपल्याला लिहिता येणार. बरोबर आहे. टेबलसाठी एक टिपिकल फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन एकाच टाईपचे कंटेंट दिलेले पाहिजेत सेम टाईपचे आणि मग ए आणि बी ला सेम दिलेलं असायला पाहिजे. तसं नाही करता येत आहे आपल्याला इथे. म्हणजे आता टेबल प्रिपेअरच नाही करायचे. ठीक आहे. लेट एक्स अँड वाय बी द डिस्टन्स traveled by John at a speed of काय स्पीड दिलेला आहे. पहिला 60 किलोमीटर पर आवर आणि दुसरा दिलेला आहे 90 किलोमीटर पर आवर रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल डिस्टन्स let z be the total distance.
हे मॅक्सिमाइज करायचं आहे तुम्हाला, म्हणून z इक्वल टू आपण x प्लस वाय हे टोटल डिस्टन्स आलं. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी टाइम जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा, मॅक्सिमम विदिन एन अवर म्हटलेलं आहे, म्हणजे 1 तास हे मॅक्सिमम टाइम दिलेला आहे. मग टाइमसाठी कन्स्ट्रेंट लिहायची झाली तर काय आहे, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे की वेलॉसिटी जी आहे दॅट वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लिहितो आपण, बरोबर आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. मग याच्यावरून मला टाइम लिहायचं झालं तर दॅट इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी येईल, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, बरोबर आहे. आता आपण डिस्टन्स कन्सिडर केलेला आहे x, कशासाठी, 60 साठी. मग टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर काय येईल, x अपॉन 60 येईल, बरोबर आहे. टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल ॲट स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू डिस्टन्स किती आपण घेतलेला आहे x या स्पीडने आणि वेलॉसिटी 60. हे झालं टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल ॲट ए स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. सेम पद्धतीने टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल ॲट स्पीड ऑफ 90 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू y अपॉन 90 आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग टोटल टाइम रिक्वायर्ड जे आहे ते म्हणजे या दोघांचे ॲडिशन आणि विदिन एन अवर म्हटलंय म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मग इथे लिहू शकताय तुम्ही देअरफॉर कन्स्ट्रेंट फॉर टाइम इज x अपॉन 60 प्लस y अपॉन 90 विदिन एन अवर म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू 1. हे झालं कन्स्ट्रेंट फॉर टाइम, याला मी इक्वेशन 2 लिहिली. आता कन्स्ट्रेंट फॉर टोटल मनी लिहू शकता, कारण त्याच्याकडे स्पेंड करायला मनी जे आहे 600 रुपीजच आहेत, बरोबर आहे. मग आता पर किलोमीटर त्यांनी काय दिलेलं आहे, 5 रुपीज दिलेलं आहे 60च्या स्पीडने, बरोबर आहे. मग 60च्या स्पीडने त्यांनी किती किलोमीटर ट्रॅव्हल केलेत म्हणजे डिस्टन्सच दिलेला आहे, बरोबर आहे. मग एक्सपेंडिचर ऑन पेट्रोल, एक्सपेंडिचर ऑन पेट्रोल ॲट स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर इज इक्वल टू काय असेल, 60 ने ₹5 पर किलोमीटर म्हटलंय. टोटल डिस्टन्स आपण किती घेतलेला आहे, x घेतलेला आहे, म्हणजे हे झालं 5x. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर ऑन पेट्रोल ॲट 90 किलोमीटर पर आवर is equal to that cost increases to 8 म्हटलेला आहे 8y. therefore constraint total money किती आहे त्याच्याकडे 600 रुपीज आहे. so constraint for expenditure is equal to 5x प्लस 8y. तेवढे किंवा त्याच्यापेक्षा कमी संपवू शकतो, जास्त तर संपवू शकत नाही, बरोबर आहे. ॲज x अँड y आर डिस्टन्सेस, डिस्टन्स आहेत मग ते निगेटिव्ह असू शकतील का, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झालं. मग शेवटची लाईन LPP फॉर्म्युलेशन इज मॅक्सिमाइज ना, maximize z is equal to x plus y subject to काय काय दिलेलं आहे, x upon 60 plus y upon 90 less than or equal to 1. त्यानंतर 5x plus 8y less than or equal to 600. x is greater than or equal to y is greater than equal to.
टेबल फॉर्ममध्ये दिलेलं असेल ना तर लिहायला पटकन इझी जातं आपल्याला. हे थोडंसं विचार करायला लागणार आहेत. त्यातला क्वेश्चन नंबर 9 जो आहे ना 7.3 मधला, त्याच्यामध्ये पण असंच तुम्हाला जो डेटा दिलेला आहे तो डायरेक्ट टेबल फॉर्ममध्ये नाही कन्वर्ट करू शकते. एक न्यूमरिकल तुम्ही ट्राय करताय, नाही तुम्हाला जमलं तर मी देते. तसंही मी आन्सर ना उद्या म्हणजे लेक्चर ज्या दिवशी तुम्ही बघणार आहात त्या दिवशी संध्याकाळी टाकते ग्रुपवर, तिथे तुम्ही आन्सर कन्फर्म करू शकता. ठीक आहे, पण आधी मला सगळ्यांकडनं आन्सर मिळाले पाहिजे, त्यानंतर टाकेन ना, आधी मी टाकणार नाही. नेक्स्ट डेला तुमचं आन्सर कन्फर्म करायला मी सोल्युशन टाकते ग्रुपवर. ट्राय करणार आहात, बघूया तुम्ही किती जणांना जमताय ते. 7.3 मधला क्वेश्चन नंबर 9. आता आपल्याला याचे सोल्युशन्स म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युले क्वेश्चन दिलेले असतील, मॅक्सिमाइज मिनिमाइज, थेअरी क्वेश्चन नाही, ते क्वेश्चन्स घ्यायचे. पण त्याच्या आधी एक्सरसाइजमध्ये मिसलॅनियस एक्सरसाइजमध्ये थेअरी क्वेश्चन्स दिलेत. किती दिलेत जरा बघू दे. 8, 9, 10, 11, 4, 5, 6, 7 7 क्वेश्चन्स दिलेले आहेत अजून. ते उद्या घेऊया. आणि मग म्हणजे मी क्वेश्चन्स ठेवत नाहीये तुमच्यावर काहीच.